दत्तगुरू मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्यातील मुख्य आकर्षण म्हणजे दत्त जयंतीचा सोहळा. यंदा दत्त जयंती शनिवारी 14 डिसेंबरला आहे. श्री दत्तगुरूंचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला आणि यंदा पौर्णिमा तिथी सायंकाळी 4:59 सुरू होणार आहे. आणि गोरज मुहूर्ताची वेळ हा दत्त जन्मोत्सवाचा काळ मानला जातो. म्हणजेच सायंकाळी ठीक 6:30 ते 6:40 या वेळेत दत्त जन्मोत्सव करावा. हा उत्सव कसा साजरा करायचा हे आपण जाणून घेऊ. मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्र असताना बुधवारी प्रदोषकाळी दत्तात्रेयांचा जन्म झाला. म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री तसेच जेथे दत्त मंदिर असते तिथे ह्या दिवशी प्रदोषकाळी दत्त जन्म सोहळा केला जातो. ह्या निमित्ताने अनेक कुटुंबांमध्ये कुळाचार म्हणून मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीपासून दत्त नवरात्र पाळले जाते. तसेच दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचे पारायण सामूहिक रीतीने अथवा घरोघरी व्यक्तिगत पातळीवर केले जाते. दत्त जयंतीच्या दिवशी जन्म सोहळ्याच्या वेळी सायंकाळी दत्त जन्माचे कीर्तनही होते. दक्षिणेतही आंध्र, कर्नाटकामध्ये तसेच तमिळनाडूमध्ये दत्त जयंती साजरी केली जाते. एकीकडे शैव आणि वैष्णव ह्या दोन प्रमुख संप्रदायांमध्ये श्रेष्ठत्वाचा वाद मिटता मिटत नव्हता, तर दुसरीकडे हिंदू मुस्लिमांमध्ये निर्माण झालेली तेढ समाजात देशात अशांतता असंतोष निर्माण करत होती. नेमक्या अशा स्फोटक परिस्थितीत सर्व समाजात शांती प्रस्थापित करणारा दत्त संप्रदाय उदयास आला. नाथ संप्रदाय महानुभव पंत हे दत्त संप्रदायाशी नाते जोडून आहेत. साहजिकच ज्ञानोबा एकनाथ महाराज हे वारकरी पंथाचे अध्वर्य भागवत संप्रदायातील प्रमुख संत दत्त संप्रदायाशी गुरुशिष्य परंपरेने जोडलेले दिसतात. परिणामीच शैव आणि वैष्णव यांच्यातील दुरावा लयाला गेला. अत्री अनुसया या दाम्पत्याचा पुत्र मानल्या गेलेल्या दत्तात्रेयांचा जन्म ब्रह्मा विष्णू महेश यांचा अंश एकत्रित होऊन झाल्याची कथा सुपरिचित आहे. या तिघांचा अंश म्हणून दत्तात्रेयांची त्रिमुखी आणि 6 हातांची सगुण मूर्ती सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे. ज्ञानोबांनी 3 शिरे 6 हात अशा दत्तस्वरूपाला नमन केले आहे. मात्र मुळात पुराणात एकमुखी आणि द्विभुज अथवा चतुर्भुज अशा दत्तांचे वर्णन आढळते. विशेष म्हणजे दत्तोपासनेत ध्यानासाठी त्रिमुखी दत्ताचे सगुण रूप आणि पूजाविधीसाठी पादुकांना महत्त्व दिले गेलेले असते. नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर या सर्व प्रसिद्ध दत्तक्षेत्री अशा पादुकांची स्थापना केलेली आपल्याला आढळते. योग साधनेत श्री दत्तात्रेयांना गुरु मानले गेले आहे. सर्वांचे गुरु म्हणून मान्यता पावलेल्या श्री गुरु दत्तात्रेयांनी स्वतः 24 गुरु केले. त्यांचा हा गुण ग्राहकतेचा आदर्श आपणही आपल्या सर्वांगीण विकासासाठी अंगीकारणे योग्य ठरेल. जसे सर्व गुण संपन्न कोणीच नसते, तसेच प्रत्येकामध्ये एखादा तरी गुण असतोच. तो जाणून घेण्यासाठी दत्तात्रेयांसारखा विशाल दृष्टिकोन ठेवला तर आपला व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होईल. समाज अधिक निरोगी निकोप होईल यात शंका नाही. ह्या दिवशी गुरुचरित्राचे वाचन पारायण अनेक दत्तभक्त मंडळी करतात. ज्यांना काही कारणाने ते शक्य नसेल त्यांनी निदान दत्तात्रेयांचा नामजप आपल्याला जमेल त्यावेळी जरूर करावा. ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी श्री गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. दत्त मंदिरामध्ये यथाशक्ती दान करावे. भुकेलेल्यांना अन्न द्यावे. दत्तांचे वास्तव्य औदुंबर वृक्षाच्या तळी असते.
अशा पूर्वापार श्रद्धा आहे म्हणून केवळ ह्याच दिवशी नव्हे तर वर्षभर दर गुरुवारी औदुंबराला प्रेमपूर्वक पाणी घालावे. त्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. गेल्या शतकातील समर्थ संप्रदायातील एक थोर विभूती म्हणजे परमपूज्य श्रीधर स्वामींचा जन्म देखील दत्त जयंतीच्या दिवशीच झाला. त्यामुळे स्वामींचे अनुयायी भक्त आणि समर्थ संप्रदायी स्वामींची जयंती भक्तिपूर्वक साजरी करतात. या निमित्ताने आपणही स्वामींच्या जीवनचरित्राचा परिचय करून घेतला पाहिजे. दत्तगुरू मित्रांनो.